नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या 7 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पूर्णा जी सायलीला म्हणत असते, फक्त कल्पनाच नाही चुकली तर मी सुद्धा माणसं ओळखायला चुकले. आम्ही दोघी या घराचा पाया चालवायला निघालो होतो, पण तू या घराला बांधून ठेवलंस. या घराची जबाबदारी फक्त तू पेलू शकतेस सायली, असं म्हणतच पूर्णाजी सगळ्या किल्ल्या सायलीच्या हातात ठेवते. तिच्यावर विश्वास दाखवल्यामुळे सायलीला खूप आनंद होत असतो आणि ती पूर्णाजीला डायरेक्ट मिठीच मारते. त्यानंतर अर्जुन ऑफिसला जात असतो तर सायली लगेच मागून म्हणते, तुम्हाला असं काय वाटतंय की माझं तुमच्याकडे लक्ष नाही आहे? पूर्णाजी आणि बाबांनी सांगितलंय तरी तुम्हाला ऐकायचं नाही आहे का? तरीही तुम्ही बाहेर जाताय. तर अर्जुन म्हणत असतो, मी ॲडव्होकेट. तर सायली लगेच असं बोट दाखवतच त्याला असं करते आणि म्हणते, तुम्ही ॲडव्होकेट नंतर आहात, त्याआधी तुम्ही माझे अहो आहात. मग जिथे मी तिथे तुम्ही, असं म्हणतच सायली तिच्या पदराची अर्जुनच्या हातासोबत गाठ मारते. दुसरीकडे महिपत खुर्चीवर बसलेला असतो आणि महिपतची माणसे एका माणसाला खूप मारत असतात. त्यावेळी तो माणूस म्हणत असतो, साहेब माफ करा, मला चुकी झाली. तर महिपत म्हणतो, चुकी झाली ना, मग आता शिक्षा पण मिळणार. तेवढ्यातच दुसरा एक माणूस म्हणत असतो, महिपत साहेब, त्याच्या वतीने मी माफी मागतो. असं म्हणत असतानाच महिपत त्याला रागात गोळी मारतो. मला काय वाटतं, महिपत असा अजून किती माणसांना मारणार आहे, किती माणसांना त्रास देणार आहे आणि तो आता अर्जुनला सुद्धा काही हानी पोहोचवेल का? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.